नंदुरबार जिल्ह्यात राज्य शासनाकडून महसूल विभागाकडून 100 दिवस कृती कार्यक्रम मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून 7482 मयत शेतकऱ्यांच्या वारसांचा शोध घेत त्यांना नोटिसा देण्यात आल्या। नोटिसा मिळाल्यानंतर हे वारस तलाठी व तहसीलदार कार्यालयामध्ये दाखल होऊन 7/12 जिवंत करण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवत आहेत। विभागाने सुरू असलेल्या या मोहिमेतून जिल्ह्यात 353 पेक्षा अधिक वारसांच्या फेरफार नोंदीची कामे पूर्ण झाली आहेत। धुळे जिल्ह्यात शहरी भागातील मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शहरात मनपा शिक्षण मंडळाच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या 20 शाळा आहेत, परंतु या शाळांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने शाळांची दुर्व्यवस्था झाली। या शाळांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी 5 कोटींच्या निधीतून शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात गत आठवड्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने 300 रुपयाची ऑनलाईन लाच घेतल्याचा प्रकार समोर आला होता। किरकोळ कामासाठी चिरीमिरी मागून लाख रुपयाच्या नोकरीतून निलंबित होणाऱ्यांची दरवर्षी संख्या वाढत आहे। जानेवारी ते एप्रिल या काळात तिघांनी लाच स्वीकारून शासकीय सेवेला बटदा लावला होता। धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील बोराडी ग्रामपंचायतीने प्रशासकीय गतिमानता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन दाखवत महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी गतिमान प्रशासन स्पर्धेत ग्रामपंचायत गटात राज्यात द्वितीय क्रमांकाचे मानाचे बक्षीस पटकावले आहे। सन 2023-24 या वर्षातील उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीसाठी बोराडी गावाला गौरविण्यात आले। नंदुरबार कार्डची सुरुवात झालेल्या टेंबली गावातील पहिले आधार कार्ड प्राप्त महिला रंजना सदाशिव सोनवणे यांना अखेर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला। गत वर्षभरापासून पात्र असूनही त्यांना योजनेचा लाभ मिळाला नव्हता। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बँकाकडून पाठपुरावा करून हा लाभ मिळवून दिला। धुळे जिल्ह्यातील किरकोळ कामापासून ते महत्त्वाच्या फाईलपर्यंत सही असो की मान्यता देण्यासाठी शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी किंवा कर्मचारी हे लाच घेतात। लाच घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो। यातील तब्बल 26 शासकीय कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील धानोरा ते पिंपळद रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान घडली। या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पिंटू ईश्वर वडवी वय 35 राहणार अमरगाव असे अपघातातील मयताचे नाव आहे। दोंडाईचा धुळे रस्त्यावरील भंगार गोडाऊनला रविवारी दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री 1:30च्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयाचे भंगार जळून खाक झाले। आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे। नंदुरबार तालुक्यातील बालेर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुक्यातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पार पडले। कार्यक्रमास खोंडा मोहडी महसूल मंडळातील सर्वच गावांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले। धुळे तालुक्यातील मालेगाव ते कुसुंबा रस्त्यावरील अजनाडे नजीक 2 दुचाकींच्या धडकेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अद्याप दुचाकी स्वाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये केळी लागवडीला सुरुवात झाली। त्यामुळे उन्हाळ्यातही मजुरांना रोजगार भेटत असून सकाळी आणि संध्याकाळी शेतकरी केळी लागवड करताना दिसून येत आहेत। धुळे ऊन वारा पाऊस यांची फिकर न करता पोटासाठी राब राबवण्याशिवाय कष्टकरी वर्गासमोर पर्याय नसतो। जिल्ह्यात सध्या पारा 40 वर गेला असताना त्याला तोंड देत शेतमजूर महिला राबताना दिसून येत आहे। दिवसाची हजेरी भरायची म्हणून या महिला मजुरांना उन्हाची फिकर न करता शेतात राबवावे लागत आहे। घरातून येताना जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन त्यांना दिवसभर उन्हात कष्ट करावे लागतात। सूर्य मावळतीला जाताना मंजूर घेऊन घरी परतावे लागते। कोणताही मोसम असला तरी त्यांच्या कष्टाचे स्वरूप कधीही बदलत नसल्याचे चित्र आहे।